हा निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि जे नाही जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं असा स्पष्ट असा एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजवावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करता आणि गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं, असं घडू शकतं, असं अचानक काळाने घाला घालून एका लोकनेत्याला, एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राला मुकावं लागलं हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक आहे. ही हानी भरून न निघणारीच आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व प्रेम करणाऱ्या आप्तेष्टांना, पक्षातील सर्व लोकांना या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बळ ईश्वर देवो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि न भरून निघणारी हानी झाली, महाराष्ट्राची प्रचंड ही हानी मला वाटतं की अजितदादाच्या निघून जाण्यानं झाली आहे. ही पोकळी कधी भरून निघणार नाही असं मला वाटतं. त्यांना लवकर बघा असं म्हणायचे. अनेक नेते अक्षरशः ढसाढसा रडले तर रुग्णालयाच्या बाहेर अशी तोभा गर्दी झाली आहे. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. अक्षरशः अनेक नेते देखील ढसाढसा रडलेत. अजित पवार गेले यावरती विश्वास बसत नाहीये. बारामती मेडिकल कॉलेज बाहेर सध्या तुफान गर्दी झाली अजित पवार यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची. दादा माणूस गेला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अशी हळहळ व्यक्त केली जाते. राजकारणातला असो, कार्यकर्त्यांमधला असो किंवा मग घरामधले आपले सुप्रिया सुळे यांचे बंधू म्हणून किंवा पवारांचा पुतण्या म्हणून असलेलं प्रेम असो, तर दादांची वेगवेगळी रूपं प्रत्येक वेळेला पाहायला मिळालेली होती. भाषण करायला अजित पवार उभे राहिले की कधी काय बोलतील याचा काही नेम नाही आणि अख्ख्या सभेमध्ये हशा पिकेल अशा प्रकारची वक्तव्य रोखठोक असू देत किंवा मिश्किल यासाठी अजित पवार प्रसिद्ध. मात्र त्यांच्या कार्यकर्ते, त्यांच्यावरती प्रेम करणारे हे सगळे लोक आज जमलेले आहेत. कारण कुणालाच विश्वास बसत नाहीये. हे काय घडलं, नेमकं कसं झालं, ज्याला जशी बातमी कळतीये तो थेट धाव घेतोय बारामतीकडे आणि अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतरची ही गर्दी बारामतीच्या मेडिकल कॉलेज बाहेरची.